अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तू दिला कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया. महाराजाला गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवट्यावर छाया खटावर. आग लागू तुझ्या बंगल्याला तुडली तू कशाला? इतका भामटेपणा रे लोक. अरे हे जग आहे आणि असंही जग प्रचारावरच चालतं. तुम्ही खरं माना नाही तर खोटं. मायबाप माफ करा माझ्या शब्दांना, पण इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. ज्या देवाचा प्रचार नाही त्याला गर्दी नाही. टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरतो. पंढरपूर महाराष्ट्रात आहे पण जनावर तिकडे जात नाही. तू आणि तू वेगळा नाही हे ज्याला कळलं नाही त्यांनी कितीही पाया पडले तरी मजा. तू आणि तू एकच आहे हे ज्याला कळालं, ज्याला मूळ कळालं. आणि आम्हाला माहित आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. अरे आयसी चंद्रभागा आयसे भीमा तीर. असं विठेवर देव कोठे सांगा बरं. असं कुठं पांडुरंग आहे? अरे बऱ्याच देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. कौतुक आहे मला पांडुरंगाचं. अरे जगाचा मालक आहे, विश्वाचा बाप आहे, पण आजही माझ्या बापाचं चरणावर मस्तक ठेवून दर्शन आहे. हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. कारण माझा देव प्रत्येकाला अधिकार समान देतोय. जमत नाही रे देवा, आमच्या जमतच नाही. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे, विठ्ठल वीत गोत, विठ्ठल माय बाप चुलता. आमच्यासाठी तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी आमोते. तू राखतो तर आम्ही मानलंय तुलाच पाहिजे. तुला मानून दुसरीकडे जाणं ठीक आहे, पण तुझ्यासाठी आमचा पहिला अधिकार पाहिजे. हो की नाही? म्हणा आमचं मुळच चुकलं त्यामुळे आमची फळही चुकली. आमचं कसं आहे ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस्य वेदवित. झाडच उलटे जमिनीत फांद्या ना आकाशात मूळ घाला पाणी. कसं फळ भेटणार आहे? जाई न गे माये तेव्हा सर्व सुकृताचे फळ मिळाही ना. ते कळलं पाहिजे या विषयाकडे. ताकद लक्षात घ्या. हे जग आहे रे बाबा. इथे असंच चालतं. इथे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे बाबा. इथं पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आहे, कीर्तन करती नालायक आहे. हे जग आहे दाद्या. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ते काय साबणानं झाली बरे समोर विचारतो खरी सर जरा पाया पडते तुमच्या. मला राग लय येतो कधी कधी महाराज माहितीये का. मला असं वाटतं असं काय, पण पुन्हा जनाईचं आठवतं. जनाई म्हणते ते खरंच आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्रित भाग्यवंत गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्ती वाढण्याचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. नाही तुम्हाला थोडं वाटलं पाहिजे ना हसल्यासारखं. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय देवाची जग आहे. म्हणून विनंती वारकऱ्यांना सुद्धा टाईटच राहायचं आता. आपण काही गरीबाचे लेकरं नाही. द्वारकेचा राजा आहे आपला बाप. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा मालक आहे. आपल्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाच्या द्वारी अंगी आई सेबळ. अरे लोक वारकरी एखादा धोतर घालून जर इमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय. त्यानं धोतरच बॉम्ब गुंडाळलाय आता फेकणारच आहे. इतकंही वेड्यासारखं न करे वागत जाऊ. वेडे नाही रे, फक्त आम्हाला कळतं की त्याच्यापेक्षा मोठे नाही म्हणून शांत आहे. तुम्हाला तोंड द्यायला अशी किती वेळ लागतो आम्हाला. पण तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी, त्याला कुठं हात लावता म्हणून ग बसतो रे आम्ही. ग बसायला असं काही दुसरं कारण नाही आमच्याकडे. विनंती आहे. पण इतकं जग विचित्र झालं ना दादा. नवल महत्वाला लेकरांचं रे. तरी बांड पोरही म्हणते नाही तुकोबा ज्ञानोबा कळू द्या, शिवराय तरी कळू द्या. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं म्हणजे तुकोबाराय
तुकोबांनी आसन काढावं, घोंगडी काढावी, मनावर राजा बसा. जगासाठी मरता तुम्ही, भगवंताच्या अवतारापेक्षा कमी नाही. बसा त्या आसनावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना सांगावं, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलेलो आहोत तोपर्यंत आमची माती आणि आमच्या चरणावर आमचा अधिकार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू, आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही. ही लक्षात घ्या. हे कळायचं त्यांना, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं करायची ताकद आहे. आमचा निस्ता बोलतो, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे, तू ढोम कावळे. तुम्ही मावळे रे? अरे काय मावळे होते दादा? अरे 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. आमच्याला वडापाव तोडताय, आमचा वडापाव सो तोडून खातो. आता विमल मुळे थोबाड वासत नाही, उची लोक उची पसंत. एनिवे, इथे बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं गुणवान गाव आहे का? अरे शिवरात्रीला तरी खोटं बोलू नका. आणि काही काही माणसं तोंडावर म्हणतात रे, आता बायकोला मार मार मारणार पेल्यावर, आणि बायकोनं सकाळी विचारलं की नाही, अहो तुम्हाला कळतं का नाही, सगळ्या गल्लीत तमाशा केला, 4 माणसं आधीच तोंडात शेण घालतात, अजून त्यांना बोलायला काहीतरी विषय भेटला, कशाला पेता हो तुम्ही? बरं पिऊन पिऊन गप तरी बसाव, धिंगाणा करता हो तुम्ही. ती बायकोला म्हणतात, खरंय तुझं, पण पेल्यावर मला कळत नाही. कसं कळत नाही? आता काय करा, पियाला की शेळीच्या टोपलं लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवा आणि त्याला म्हणावं काळे म्हणू घेतो, खा गोड लागतात. गुरुजी खाईल का तो? कसं कळत नाही? सगळं कळतंय, नाटकं करतोय महाराज ते बरं का. असल्या निर्लज्ज माणसाला परमार्थ सांगण्यात मजा नाही दादा. म्हणजे कोडग्याला काय सांगावं? हा ना, तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामदट. माणसं इतकी विचित्र झाली दादा, ही ऐकायलाच तयार नाही हो. बरं ऐकत नाही तर दोष आहे ना त्यांचा. काय विनंती करावं तुम्हाला सांगा दादा. एका माणसानं म्हातारी समोरचा पेरू चोरला, पळ पळ पळायला लागला. इतका पळला, त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे. पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीनं भलता बारलेजी घालला होता, असा पत्र घेतला, असा खावला, जी त्याच्या मागं लागली, भर बाजारात पोरगा धरला, जाम धरला महाराज बरं का. मार मार मारला, इतका मारला, कोल्हापुरीचे 2 भाग झाले तिच्या पायातले, तरी या निर्लज्जानं पेरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली, काय मारता या कोडग्याला, है की नाही, ह्यालाच नाही काय वाटत तर आपण काय मारून मारून करावं. मग ती म्हटली, बाबा राहू दे, खात तूच. रागानं म्हणली गेली निघून. मग शेजारचा एक माणूस म्हणला, वाचतं करे तुला काही दादा, तर ना बांड आहेस, स्वाभिमान नावाची गोष्ट नाही तुझ्याकडे. अरे 10-5 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात म्हातारीचा मार खाल्ला. अरे कमवायचं, खायचं, स्वाभिमान घाण टाकायचा नाही. ती म्हणला, गप्पा ज्ञान शिकवू नका. माझं काय गेलं? तिची चप्पल तुटली. अरे पण येड्या तुला मारून तुटली. इतक्या निर्लज्जाला परमार्थ सांगायचा. तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची, त्याहुनी दगड. बरे देवा, म्हणून विनंती देवा, पाया पडते तुमच्या, आम्हाला तुम्ही कळावं, आम्ही येडे असावे पण या येड्याला तुमचा छंद असावा. आणि देवासमोर लय शहाणं व्हायचा प्रयत्न करायचाही नाही महाराज, बिलकुल नाही. आपण कुणीच देवासमोर शहाणे, स्वाभिमान असावाच, आम्ही दैवाचे दास, पण गर्व नसावा. मला कळावं, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनही, हेही ज्ञात असावं. एक छोटीशी पायरी आहे, ती क्रॉस नाही करता आली की आपल्यासारखा शहाणा दुसरा नाही. पण स्वतःला शहाणा समजणं याच्यासारखं मूर्खाचं लक्षण दुसरं नाही. आपण नम्र राहावं. जगाचा मालक सगळं राखतो रे. घालून या भार राहिलो निरविले संती, काही काळजी करू नका. आवडीने व्हावे हरिनाम, तुझी चिंता त्याशी. पण काही माणसं म्हणले, अहो सगळं करू नाही, कुठं काही मेळ लागला. तुम्ही म्हणता तुझं विन शंभर आया. मग मला सांगा, रावणाला शिव कळला नाही का? कळला ना. एक पायरीची तुम्हाला मी क्रॉस करायची नाही सांगितली, ती रावणाने क्रॉस केली. अहंकार. आज तागायत नाव मुमेंट. आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा दुसरा शिवभक्त, सगळ्यात मोठा महादेवाचा भक्त आजपर्यंत कोण असेल? कोण आहे? रावण. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचं. पर ताकदही किती महाराज, 3दा कैलास हलवलाय. कितीदा? 3दा. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. किती? दिवसातले 7 ते 8 तास. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती फक्त. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजा संपवली नाही, पूजेतनं उठलं नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही, पूजा पूर्णच केली. स्वतःचं शीर कापलं आणि 1000व शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलेला महान शिवभक्त रावण होता. देवाने तरी काही कमी केलं का दादा? नाथबाबा सांगतात, शिवभोळा
त्याचे पाय माझे. सगळ्यात भोळा कोण असेल तर शिव आहे, सगळ्यात मनमोठ. अहो भक्ती केली रावणाने. लंका कोणाची? भिका पाटलाची. हा, लंका महादेवाची. लंका कोणाची? महादेवाची. महादेवाचं लंकेचं स्थापत्य, लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. असे सुंदर मंत्र म्हणले, एवढी गोड पूजा मांडली, देव झाले खुश. आधी स्वभावानं भोळे म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. तशी येणे तुमच्या बंगलेला भारी रे. या गावाचं आपलं काय? कुकसे ना. हा, ते पाठीमागचं पण एक गाव होतं, तर मला नाव नाही आठवत आहे. असं 1 किलोमीटर पाठीमागे ना इकडं. हा येवई कुकसे. हा बंगले बांधले रे तुम्ही. हा ना, तिथं फ्लॅट भेटता ना 2-2 कोटीला. सुंदर बंगलेत तुमचे. पण खरं सांगू, पारकराच्या दृष्टिकोनातून मी कधी कधी विचार करते, काही धनवान असेल ते कुटुंबाच्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते. काही श्रीमंत असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी हरिपाठ करणारी पोरं जन्माला आली, आणि काही पवित्र असेल ते कुळ ज्यांच्यात भजन करणारी संतती सामर्थ्याने उभा टाकली. आमच्यासाठी विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जगता आली तो श्रीमंत आहे. आमच्यासाठी परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. नंतर विचार करा, श्रीमंती जर ऐकली ना रावणाची, तर 7 कोटी घरं सोन्याची आहेत. किती बरं का? धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं गेल्या वर्षी तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, महिनाभर 4 फुलं टाकली होती, 4 महाराज. कसं रे नाही हो, लोक लय हो. काय काय किती देवाचं जर कौतुक, संतांचं जर कौतुक करायला गेलं तर यांच्या पुढे किती होईल हो दादा. हा, करा ना विचार कधीतरी. तुकोबारायची सासरवाडी काय गरीबाची होती का? पुण्याचं सासर तुकोबारायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. म्हणलं ना 2 बायका होत्या. पुन्हा पुन्हा म्हणू नका, एक नावं कसे 2 होत्या महाराज बरं का. हा, एवढी श्रीमंताची लेक ती. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500 एकर. 1 एकर म्हणजे 40 गुंठे. हा, नीट लक्षात घ्या. असे 3500, 3500 एकर बर का. कुकसेगर 3500. एवढी सासरवाडी श्रीमंत होती माय. आणि एवढी माहेर श्रीमंत असताना माझी तुकोबाची बायको नवऱ्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करीत नव्हती. तुमचं बरं आहे ना? विचारलं आपलं महाराज.